येणाऱ्यांचे स्वागत करतात ती घराची दारे। आपले घर, बंगला, ऑफिस, फार्म हाऊस यासाठी सुंदर डिझाईन केलेली जम्बो फ्रेंच डोअर, सेफ्टी डोअर आणि तीही 18 गेज GI सेक्शन मटेरियल वापरून आणि 80 मायक्रॉन पावडर कोटिंग केलेली, संपूर्णपणे मेंटेनन्स फ्री। पोलीस उपनिरीक्षक हिरामण महाले यांचा सेवानिवृत्ती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे राज्यातील पोलीस खात्याचं ब्रीदवाक्य। आज महाराष्ट्र राज्याची 12 कोटी लोकसंख्या ही पोलीस विभागाच्या तत्परतेमुळे कुठेही मोकळेपणाने वावरू शकते। सण आणि उत्सवाच्या काळात अगदी डोळ्यात तेल घालून पोलीस बांधव आपलं कर्तव्य बजावतात। त्याचबरोबर कुठलाही छोटा मोठा कार्यक्रम असला की त्या ठिकाणी गरज भासते ती पोलीस यंत्रणेची। एकदा पोलीस खात्यात भरती झालं की सेवानिवृत्तीपर्यंत प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्यापासून ते अगदी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत सर्वजण प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावत असतात। अशा पोलीस दलातील अधिकारी कर्मचारी यांचा सेवानिवृत्ती सोहळा करणं हे सर्वसामान्यांचं कर्तव्यच असतं आणि याच भावनेने पोलीस खात्यात नाशिक शहर विभागात तब्बल 34 वर्ष सेवा दिलेले पोलीस उपनिरीक्षक हिरामण महाले यांचा सेवापूर्ती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। मंगळवारी नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाजवळील नाथकृपा लॉन्स येथे हा सोहळा आयोजित करण्यात आला। या सेवापूर्ती सोहळ्यास राजकीय, धार्मिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रातून मान्यवरांनी उपस्थिती लावली। प्रसंगी आलेल्या मान्यवरांनी सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक यांना तब्बल 34 वर्ष पोलीस खात्यात केलेल्या कामाचं कौतुक केलं आणि जीवनभर जबाबदारीने तुम्ही कष्ट केले अपार, आता ही वेळ म्हणते जरा सावकाश घ्या आणि जरा थोडा करा आराम, असं सांगत आयुष्याच्या नेक्स्ट इनिंगसाठी शुभेच्छा दिल्या। यावेळी गहिवरून आलेल्या हिरामण महाले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। नोकरी प्रामाणिकपणे केली, जे कर्तव्य दिलं ते कर्तव्य गावणार नाही। मी कामामध्ये असताना मला फक्त एकच गोष्ट सांगावं म्हणजे घाणता त्यामुळे कामामध्ये वाढलो आणि त्याच्यामध्ये मी लायब्ररी करायला लागलो। असं असताना माझ्याकडे बऱ्याच चांगल्या प्रकारचे गुन्हे आले आणि मला सांगितलं की माझ्या बोलण्याचा एक गुन्हा खरी गोष्ट आहे। मी तुमच्याकडे होतो आणि एक इंसिडेंट असा घडला की रात्रीची प्रबंधन करताना आणि पाठवताना त्या घराला होतो तर समोर आम्हाला रात्रीच्या एकाला आम्ही हातात त्रास असायचा आणि मग तो ओपन जाताना निघून गेला आणि जाता जाता त्यांनी खाली बदलून जाता आणि आमच्या घेऊन गिरगाव आता त्यांचा आम्हाला रोजगाराने पाहिलं त्यावेळेस लोक हाताला लागले। मग आम्ही ठरवलं याला शोधायचं हलवला का आम्ही सर्वांनी शोध हलवला का सोपा त्याला रात्री शोधून काढलं आणि त्याला बरोबर पैसे पण दिले। तर एवढा झाला घडवलं सगळ्यांनी सगळ्यांनी बंद करून आणि एक त्याचा तुका मारला ते खाली पडलं झालं। मित्र परिवार सर्वे आज आपण या कार्यक्रमासाठी जमलोय की सर्वांचा एक प्रकारचा हा एक क्षण वेगळा असतो। हा क्षण कुठला आहे तर आज आमचे बॅचमेट हिरामण महाले हे त्यांनी आयुष्यातल्या म्हणजे पूर्ण 34 वर्षाची सेवा निष्काम आणि निष्कलंक चांगली सेवा करून पोलीस खात्यातली आजच्या दिवशी म्हणजे 30 सप्टेंबरला ते पोलीस खात्यातून सेवानिवृत्त झालेले। कोणत्याही त्यांना डाग न लागतात, कोणतीही चौकशी न लागतात आणि पोलीस खात्यात अशा प्रकारची सेवा निष्काम आणि निष्कलंक असे थोडे लोक रिटायर होऊन व्यवस्थित
ते सुखी समाधानाने रिटायर होत आहे आणि पेन्शनचे अर्ज होत आहे. या सेवापूर्ती सोहळ्यात सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक अशोक पवार, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक नंदन बगाडे, सेवानिवृत्त सर्कल इन्स्पेक्टर पांडुरंग गांगोडे, सेवानिवृत्त नायब तहसीलदार शांताराम पवार, आडबुद्रुकचे पोलीस पाटील अरुण महाले, नायन्यूजचे संचालक अशोक कुटे, पत्रकार नितीन महाले यांच्यासह सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक हिरामण महाले यांच्या 1990च्या बॅचचे सहकारी उपस्थित होते. नायन्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश सोनवणे.